नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डी बाटू युनिव्हर्सिटी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे यांच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरचा जो सिलेबस आहे, सेकंड इयरचा सिलेबस काय असणार आहे, नवीन सिलेबस 2024च्या त्यामध्ये काय बदल होऊ शकतो, सोबतच मित्रांनो तुमच्या डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचा सिलेबससुद्धा सेम असणार आहे। तर आपण वन बाय वन सब्जेक्ट वाईज त्याच्यातले टॉपिकसुद्धा या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे डी बाटू युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेट आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील। मित्रांनो, आता हा आपला फर्स्ट व्हिडिओ आहे, यावरच आपला CSEचा सिलेबस त्यानंतर अदर सर्व ब्रांचेसचे सिलेबस देखील या चॅनलवर आपले पब्लिश होत असतात। तर मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, या सिलेबसच्या PDF ची लिंक मी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आपण डायरेक्टली बघूयात सिलेबस। या ठिकाणी जे आहे पहिलं पेज, दुसरं पेज जे आहे यामध्ये तुमचा सब्जेक्ट डिझाईन केलेले आहेत फर्स्ट इयरपासून तर लास्ट इयरपर्यंत। आता बघा मित्रांनो, आपण डायरेक्टली तुमच्या सिलेबसकडे जाऊयात। या ठिकाणी तुमचे कोर्स आउटकम महत्त्वाचे आहेत, हे तुम्ही रीड करू शकतात। या PDF ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकतात। आता मित्रांनो, या ठिकाणी बघू शकतात हा सिलेबस कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांचा आहे। तर BTechला ज्या विद्यार्थ्यांनी डी बाटू युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलं असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवरमधले, त्यानंतर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग, या सर्व विद्यार्थ्यांना हा सिलेबस ॲप्लिकेबल असणार आहे। आता यासोबतच भरपूर विद्यार्थी विचारतील की इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्सचे सिलेबससुद्धा हाच आहे का? तर त्याचा वेगळा सिलेबस आहे। यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अशा प्रकारचा सिलेबस हा असणार आहे। मित्रांनो, आता डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला सुद्धा सेम सिलेबस आहे। तर बघा, आता जे डायरेक्ट सेकंड इयरचे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना डी बाटू युनिव्हर्सिटीमध्ये नवीन प्रवेश घेतलेला असेल, आणि जे सेकंड इयरचे विद्यार्थी असतील त्यांना तर माहितीच असेल। बघा, या ठिकाणी जे आहे मित्रांनो, तुमच्या 60 मार्काच्या एंड सेमिस्टर एक्झाम होत असते प्रत्येक विषयाची। त्यानंतर 20 मार्काची तुमची मिड सेमिस्टर एक्झामिनेशन आणि क्लास टेस्ट तुमचे 20 मार्काच्या, अशा प्रकारे तुमच्या जे आहे 100 मार्क्सचा टोटल पेपर होत असतो। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी क्रेडिट सिस्टीम काम करत असते डी बाटू युनिव्हर्सिटीला। तुमचा रिझल्ट, त्यानंतर प्रमोशन क्रायटेरिया, हे सगळं जे आहे ते या क्रेडिटवर डिपेंड असतं। आता मित्रांनो, आपण सब्जेक्ट बघूयात। तुमचं सेकंड इयरला थर्ड सेमिस्टर जे आहे ते डायरेक्टली स्टार्ट होणार आहे। तर बघा, या ठिकाणी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 हा सब्जेक्ट कंपल्सरी सब्जेक्ट आहे, सर्व ब्रांचेसला कॉमन असतो। तर हा सब्जेक्ट जो आहे तुम्हाला कंपल्सरी द्यावा लागेल। त्यानंतर इलेक्ट्रिकल मशीन्स 1। आता इलेक्ट्रिकल मशीन्स 1मध्ये जे आहे तुमचे जे इलेक्ट्रिकल मशीन्स असतात त्याबद्दलचा तुम्हाला डिटेल्ड जो आहे तो टॉपिक कवर होतील मित्रांनो। त्यानंतरचा तुमचा सब्जेक्ट असणार आहे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट। आता इलेक्ट्रिकल मेजरमेंट असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट असेल, त्या सर्व मेजरमेंटवर तुमचा हा विषय असणार आहे। यामध्ये तुम्हाला डिटेल मेजरमेंट जे आहेत त्यांचे युनिट्स, ॲम्पियर, वोल्ट वगैरे जे असतात ते सर्व प्रकारचे युनिट्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील। आता या ठिकाणी बेसिक ह्युमन राईट्स हा सुद्धा सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे मित्रांनो। आता या वर्षापासून बेसिक ह्युमन राईट्सच्या जागेवर एक सब्जेक्ट ॲड गेलेला आहे, त्याचं नाव आहे युनिव्हर्सल ह्युमन राईट्स, म्हणजे UHV आपण त्याला म्हणतो। त्यानंतर मित्रांनो, तुमच्या नंतरचा सब्जेक्ट असणार आहे मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंग। आता बघा मित्रांनो, इंजिनिअरिंग मटेरियल सायन्स म्हणजे काय, तर तुमचे जे मटेरियल असतील त्याच्याबद्दल त्यामध्ये संपूर्ण माहिती जी आहे ती दिलेली असते। आता यामध्ये तुम्हाला टोटल सब्जेक्ट किती असणार आहे, त्यानंतर तुमचे लॅब्स असणार आहेत। लॅब्स म्हणजे काय मित्रांनो, तुमचे प्रॅक्टिकल्स जे असतात, प्रॅक्टिकल असाइनमेंट वगैरे
आणि त्यानंतर तुम्हाला एक मिनी प्रोजेक्ट करायचा आहे आणि इंटर्नशिप इव्हॅल्युएशन जी आहे ती तुम्हाला जी आहे प्रिपेअर करायची आहे. आता मित्रांनो, यामध्ये तुमचे थेरी पेपर किती आहेत, म्हणजे ज्यांचे एक्झाम होणार आहेत, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हे जे 3 वर्ष तुम्हाला दिसत असतील हे सर्व थेरी पेपर आहेत. आणि त्यानंतर हा एक जो आहे तुमचा थेरी पेपर आहे. तर तुम्हाला इलेक्ट्रिकलमध्ये टोटल 4 सब्जेक्ट जे आहेत त्याचा थेरी पेपर होणार आहे आणि प्लस या वर्षापासून UHV ॲड झालेला आहे. तर UHVचा एक सब्जेक्ट, अशा प्रकारे तुमचे 5 सब्जेक्ट जे आहेत ते तुमचे थिअरी पेपर त्या सब्जेक्टचे होतील. तर अशा प्रकारे तुमच्या डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग असो किंवा सेकंड इयर इंजिनिअरिंग असो, याच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस असणार आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचा 4th सेमिस्टरचा सिलेबस या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आता थोडं आपण डीपली जाऊयात. आता बघा मित्रांनो, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3मध्ये तुमचं वेक्टर कॅल्क्युलस नावाचा चॅप्टर असणार आहे. या ठिकाणी मॉड्यूलसुद्धा त्यांनी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला काय काय शिकायचे आहे, तर वेक्टर अल्जेब्रा आहे तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकायला भेटणार आहे. त्यानंतर तुमच्या कॉम्प्लेक्स नंबर सेकंड युनिट असणार आहे. त्यानंतर फोरियर सिरीज असणार आहे. डिफरन्शियल इक्वेशन फर्स्ट ऑर्डर असणार आहे. तुमच्या इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3ला जे आहे तुमचे महत्त्वाचे जे बुक असतं, आपण डॉक्टर BB सिंगचे बुक जे आहे तुम्ही इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3ला जे आहे वापरू शकतात. त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचा सिलेबस जो आहे तो डिटेल्ड बघायला भेटणार आहे. त्यानंतरचा तुमचा सब्जेक्ट असणार आहे इलेक्ट्रिकल मशीन 1. आता यामध्ये तुमचं सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर किंवा 3 फेज ट्रान्सफॉर्मर. आता मित्रांनो, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना हे सर्व जे आहे ते ऑलरेडी झालेलं असतं. तर बघा, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, 3 फेज ट्रान्सफॉर्मर, त्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल एनर्जी अँड कन्झर्वेशन ऑफ प्रिन्सिपल्स, नंतर DC जनरेटर्स, DC मोटर्स, स्पेशल मशीन्स. अशा प्रकारे तुम्हाला जे आहे इलेक्ट्रिकल मशीन्स 1 यामध्ये तुम्हाला हा सिलेबस असणार आहे. याचेसुद्धा रेफरन्स बुक वेगवेगळे त्यांनी दिलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकतात. या PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन PDF डाउनलोड करू शकतात आणि त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो स्टार्ट करायचा आहे. तर आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांच्या प्रश्न असा असतो की तुमची थेरी एक्झाम जी आहे ती कधी होणार आहे. तर बघा, तुमची थेरी एक्झाम जी आहे DY2 युनिव्हर्सिटीची, तर ती तुमची असणार आहे डिसेंबर एंडिंगला तुमची थेरी एक्झाम होणार आहे. सोबतच तुमच्या थेरी एक्झाम जी आहे डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारीला होऊ शकते आणि जानेवारीच्या एंडिंगला तुमचा रिझल्ट जो आहे तो डिस्प्ले होईल. तर आय होप तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा सर्व सिलेबस समजला असेल. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.